अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज बनवूया हॉटेलपेक्षाही भारी कढई पनीर मसाला. हे एकदम छान तयार झाले आणि कलर आणि एकदम टेक्स्चर पण याचं छान आले. लागणारे साहित्य: पनीर घेतले मी 150 ग्रॅम आणि याचे छोटे भाग कट करून घेतलेले त्याचे. टोमॅटोची ना प्युरी घेतलेली आहे. कट करून घेतलेला एक मोठा कांदा घेतलेला आहे. शिमला मिरची घेतली, असे छोटे छोटे तुकडे करून घेतले. कांदा पण तसाच कट करून घेतलाय. हे कोथिंबीरीचे देठ लागणारे, दही लागणारे. ही लाल सुकी मिरची घेतलेली आहे. तमालपत्र घेतले, जिरे घेतली, बडीशोप घेतली, अख्खे धने घेतलेत. ही काळी मिरी घेतलेली, लाल मिरची पावडर, हळद पावडर, कस्तुरी मेथी घेतली, मीठ घेतले, आले, लसूण आणि हिरवी मिरची घेतली. कढई पनीरचा ना मसाला तयार करून घेणार आहे. म्हणजे ना तो मसाला घरीच तयार केला का अजून टेस्ट चांगली येते. जिरे घालून घेणार आहे, बडीशेप, अख्खे धने, ही काळी मिरी घालून घेणार आहे, ही सुकी लाल मिरची घालणार आहे आणि तमालपत्र पण याच्यातच घालून घेणार आहे. म्हणजे याचा ना वास छान येतो. आणि हे ना स्लो गॅसवर भाजून घ्यायचं एकदम खमंग होतं. आणि ह्या मसाल्याने आणि हे मसाले सगळे स्लो गॅसवर भाजून घ्यायचे. आता हे मसाले भाजून झाले, आता वाटून घेऊ. आता त्याचा ना वास खूप छान येतोय. हे वाटून घ्यायचंय आणि थोडस मोठं वाटून घ्यायचं, म्हणजे याची चव ना छान येते. मसाला ना वाटून झालाय आणि थोडं थोडं मोठाच वाटून घेतलाय मी, म्हणजे चव छान येते त्याने. तेल पण टाकणार आहे आणि तूप पण टाकणार आहे, म्हणजे चव छान येते तेलाने तुपाने. तेल गरम झाले, कांदा टाकून देणार आहे आणि कांदा ना परतून घ्यायचाय. कलर चेंज होतो परतून घ्यायचा. कांदा परतत असताना लसूण, आले आणि मिरची टाकून घेणार आहे. हे पण कांद्याबरोबर ना चांगलं परतून घ्यायचंय. आणि हे कोथिंबीरीचे देठ पण टाकणार आहे आणि चव छान येते. त्याचा सगळ्याचा कलर चेंज झाला पाहिजे. कांदा परतून झालाय. टोमॅटोची ना प्युरी टाकून घ्यायची. त्या टोमॅटोच्या प्युरीला ना तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. त्याच्यामध्येच लाल मिरची पावडर टाकणार आहे मी, हळद टाकून घेणार आहे, मीठ टाकणार आहे. म्हणजे ह्या प्युरी बरोबर हे पण परतलं जाईल. आणि याला एकदम तेल सुटलं पाहिजे ना असं परतून घ्यायचं, मग भाजीला चव छान येते. टोमॅटो प्युरीला त्याला तेल चांगलं सुटले. याच्यामध्ये ना हे दही घालून घ्यायचे. दह्याने ना चव छान येते आणि हे मिक्स करून घ्यायचंय. हा वाटून घेतलेला मसाला टाकायचा. थोडस ना पाणी टाकून घेऊ. जेवढी पातळ ग्रेव्ही लागते ना तेवढं पाणी टाकायचंय आणि 2 मिनिटं ना याच्यावर झाकण ठेवून घ्यायचंय. आता ना भाज्या परतून घेताना ना मी थोडस तूप टाकणार आहे, म्हणजे चव छान येते. कांदा टाकून घेणार आहे, शिमला मिरची टाकणार आहे आणि हे परतून घ्यायचे. मोठ्या गॅसवर याला ना असं परतायचे. थोडस ना चिमूटभर मीठ टाकणार आहे, म्हणजे भाज्यांना ना चव छान आहे. याच्यामध्येच पनीर परतून घेणार आहे. थोडीशी हळद टाकणार आहे आणि हा वाटून घेतलेला मसाला पण टाकून घ्यायचा याच्यावरती. म्हणजे पनीरला हा मसाला लागला का अजून छान लागतं खायला. ह्या भाज्यांना परतून झाल्या, आता ह्या ना साईडला ठेवू आपण. 2 मिनिटं झालेत, झाकण उघडून बघू. ग्रेव्ही शिजलेली आहे.
आणि कलर पण भाजीचा एकदम छान आलाय. आता ज्या भाज्या आहे ना गरम करून घेतलेल्या त्या टाकून घ्यायच्या त्याच्यामध्ये आणि 2 मिनिटं ना ह्या भाज्यांमध्ये शिजून घ्यायचं याला. मी ना याच्यावर 2 मिनिटं झाकण ठेवणार आहे, म्हणजे मसाला ना पनीर आणि भाज्यांना छान लागला जाईल. 2 मिनिटं झाले, आता झाकण उघडून बघू. भाजी एकदम छान तयार झाली आणि कलर आणि एकदम टेक्स्चर पण याचं छान आले. ही भाजी ना नान संग आणि रोटी संग खायला ना खूप छान. कस्तुरी मेथी टाकून घेऊ, म्हणजे याने ना चव छान येते. कस्तुरी मेथीने मिक्स करायचंय आणि एकदम मस्त भाजी तयार झाली. हॉटेलपेक्षाही ना घरी केली ना ही भाजी खूप छान लागते खायला. एकदा ना ही रेसिपी नक्की करून पहा आणि मला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आता प्लेटिंग करून घेऊ.